नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर लक्षात घ्या की शेतकरी आणि सातबारा उतारा हा एक महत्त्वाचा विषय। तर यामध्ये सातबारा उतार्यात कोणकोणत्या नोंदी ज्या आहेत त्या कराव्यात किंवा काय महत्त्वाच्या नोंदी आहेत त्यावरती आपण सविस्तर बोलणार आहोत। तर लक्षात घ्या की जमिनीच्या मालकी आणि भोगवाटपाच्या हक्कांबाबत अनेक वेळा जे काही वाद वगैरे निर्माण होतात, अशा परिस्थितीमध्ये कायदेशीर दृष्ट्या हक्क नोंदणी करणं अत्यंत आवश्यक ठरतं। आणि याबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील 10वे प्रकरण हे जमिनीच्या हक्क नोंदीशी संबंधित असून त्यामध्ये असं की जमिनीच्या मालकीच्या विविध स्वरूपांची स्पष्ट माहिती देण्याच्या ज्या काही तरतुदी या ठिकाणी आहेत। तर एकंदरीत बोलायचं झालं तर लक्षात घ्या की काय आहे 10वं प्रकरण, यावरती आपण एक नजर टाकूया। त्या संदर्भातली जी काही माहिती आता आपण जाणून घेऊया। तर लक्षात घ्या की या प्रकरणामध्ये दोन भाग आहेत, जसे की अविभाग कलम 147 ते कलम 159 यामध्ये भोगवाटपात असलेल्या जमिनीच्या हक्कांची जी काही नोंद करण्याची तरतूद आहे। त्यानंतर ब विभाग यामध्ये कलम 160 ते 167 यामध्ये भोगवाटपात नसलेल्या जमिनीचे जे काही हक्क विषित केले जातात। या माहितीमध्ये आपण विभागानुसार जसं की भोगवाटपात असलेल्या जमिनीवरील हक्क नोंदीचा जो काही विचार या ठिकाणी करणार आहोत। सातबारा उतार्यात कोणकोणती जी काही माहिती येते या ठिकाणी नोंदवावी। सातबारा हे एक जमीन मालकी व हक्कांबाबतचे जे काही सर्वात महत्त्वाचे या ठिकाणी दस्तावेज आहे। यामध्ये जमीन धारण करणाऱ्या व्यक्तीचे जे काही नावे स्पष्टपणे या ठिकाणी नमूद केली जातात। त्यात पुढील जी काही माहिती आहे ती समाविष्ट असते। तर यामध्ये जसं की मालकीची जी काही माहिती कोणकोणती आहे ते लक्षात घ्या। यामध्ये भोगवाटपदार म्हणजे कुळ, त्याचबरोबर जमीन गहाण घेणारा म्हणजे उधार घेणारी जी काही संस्था असेल, त्याचबरोबर किंवा ती एखादी व्यक्ती सुद्धा असू शकते। त्याचबरोबर यामध्ये जमिनीचे जे काही भाडे घेणारी व्यक्ती यांचं सुद्धा या ठिकाणी जी काही माहिती या ठिकाणी असते। त्याचबरोबर महसूल आपल्याच नावे करून घेणारे या सर्वांच्या हक्कांचे जे काही स्वरूप, मर्यादा, अटी व दायित्वे यांचा जो काही तपशील या हक्क नोंदीमध्ये दाखवला जातो। तर लक्षात घ्या की उदाहरणार्थ जसं की जमीन गहाण ठेवली असल्यास त्याची जी काही नोंद, त्याचबरोबर कुळाची जी काही अट असलेली जमीन असल्यास ती जी काही माहिती किंवा भाडे करारावर दिल्यास त्याची जी काही स्वरूप व मुदत ही जी काही सर्व माहिती आहे ती सातबारा उतार्यामध्ये या ठिकाणी नोंदवली जाते। आता यानंतर आपण बघणार आहोत की हक्क नोंद का गरजेची आहे। लक्षात घ्या की हक्क नोंद या ठिकाणी गरजेची काय, तर जमिनीच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता व कायदेशीर जी काही स्पष्टता राखण्यासाठी हक्क नोंद जे ती या ठिकाणी अनिवार्य आहे। यामध्ये हक्क नोंद केल्यामुळे जसं की संबंधित जमीन कोणाच्या मालकीची आहे, कोणत्या अटींवरती वापरतात याची जी काही स्पष्ट माहिती या ठिकाणी मिळते। त्यामुळे जसं की भविष्यात विवाद, फसवणूक अथवा चुकीचे जे काही व्यवहार आहे ते टाळता येतात। त्यानंतर शासनाची जबाबदारी आणि नियम। तर लक्षात घ्या की राज्य शासनानेही याबाबत जे काही विहित केलेल्या क्षेत्रासाठी आवश्यक तपशील हक्क नोंदीमध्ये असावा अशी तरतूद या ठिकाणी केली आहे। उदाहरणार्थ जसं की एखाद्या क्षेत्रामध्ये शेतीपुरते किंवा उद्योगासाठी वापरण्याचा जो काही नियम असेल तर त्याची जी काही माहिती आहे ती या ठिकाणी नोंदवली जाते। तर एकंदरीत बोलायचं झालं तर सातबारा उतारा हा एक फक्त जमिनीचा दस्तावेज नसून तो हक्क, मालकी, उपयोग व अटी यांचा एक अधिकृत प्रतिबिंब असतो। त्यामुळे जमिनीचे व्यवहार करताना सातबाऱ्यातील जी काही माहिती आहे ती नेहमी अद्ययावत असणं या ठिकाणी गरजेचं आहे। तर महाराष्ट्र महसूल अधिनियमानुसार जसं की जमिनीशी संबंधित सर्व हितसंबंधाची जी काही योग्य नोंद करणं या ठिकाणी शेतकरी असतील, जमीनधारक असतील व त्याचबरोबर अधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे। तर लक्षात घ्या की हक्क नोंदीद्वारे जमिनीच्या प्रत्येक तुकड्याचा खरा मालक कोण आहे, त्याचबरोबर कोणत्या अटींवर जमीन जी आहे ती वापरली जात आहे हे न्यायालयीन दृष्ट्या या ठिकाणी सिद्ध करता येतं। तर एकंदरीत मित्रांनो लक्षात घ्या की सातबाऱ्यावरील जसं की महत्त्वाच्या ज्या काही नोंदी आहेत या नोंदी आपण तपासल्या पाहिजेत, त्याचबरोबर त्या अपडेट केल्या पाहिजेत। आणि एकंदरीतच जे काही जमिनी संदर्भात जे काही व्यवहार होतील भविष्यामध्ये किंवा जेव्हाही व्यवहार तुम्हाला करायचे असतील ते व्यवहार चांगल्या प्रकारे या ठिकाणी होऊ शकतात, कोणताही अडथळा न येता। तर एकंदरीत दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। त्याचबरोबर माहिती जर आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओसोबत। नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र।